तिकडं खूप लांब एका झाडाखाली कोणतरी बसलेलं दिसतंय. आता बाळा पहिले तुम्ही आता लिहून ठेवतो आम्हाला आला दिवस सारखाच. भाऊ हे बघ जाणतीवंताच्या लेकरांना जातीवंताचं सारं राहावं. तो काय म्हणायचे तुला मन इकडून पण नाही. कुठे गेले मग? दिवसा देखील भीती वाटेल एखाद्याला, इतकं हॉरर. आणि बापाचा आई बापाचा आज्याचा पंजाचं नाव किंवा गाजवलं पाहिजे. आणि कोट बियाला फट भरला तर त्याला चप्पलच काढून सांभाळायला पाहिजे. हा पहिली चप्पल. हा पोरगा पाहिजे. पोरगा वावशेला धनी पाहिजे. हा हे बघा, ह्या वस्तीवर एवढे हे एकटेच बाबा भेटलेत. म्हणजे पूर्ण किती घर आहे तिथं? सह्याद्रीच्या घाट माथ्यावर गर्द जंगलाच्या कुशीमध्ये साधारण 100 वर्षाची एक आजी राहते. इथे तिच्या जिद्दीसमोर काळ देखील थांबलेला वाटतो. तिचं आयुष्य म्हणजे संघर्षाची एक जिवंत कहाणीच. गोठ्यातील गाई गुरं, आजूबाजूचे जंगल, डोंगर हाच तिचा संसार. आणि आज अनपेक्षितपणे मी या आजीच्या घरापर्यंत पोहोचलो होतो. जनरली इथे ओव्हरटेक करणं गरजेचं नव्हतं. आता बघा पुढे वळण आहे तरी ती ओव्हरटेक करते. पण बघितलं ना, सर्व डोंगर पोखरून ठेवलेत. कधी काळी कुठल्या शेतकऱ्यांच्या जमिनी असतील ह्या. आता विकल्या आपणच, त्यामुळे दुसऱ्याला दोष देऊन उपयोग नाही. पण निदान इथून पुढं तरी थोडा विचार करणं गरजेचं आहे की जमिनी विकायला नको आहेत. जरी बाहेरचे लोक इकडे येऊन असे रिसॉर्ट एवढे व्यवसाय करू शकतात, तर आपण स्थानिक लोक का नाही करू शकत? खूप वाईट वाटतं बघा ना, सगळे डोंगर पोखरून ठेवलेत. जागोजागी तुम्हाला प्रत्येक डोंगरावर कोणाची तरी प्रॉपर्टी दिसेलच. हे बघा समोर रस्त्याची अवस्था बघा. आता मी आहे पुण्यापासून साधारण 40 ते 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या पानशेत, त्यानंतर शिरकोली, माणगाव ह्या रोडवर. म्हणजे आज देखील आता एप्रिल 2026 चालू आहे. रस्त्यांची अवस्था बघा काय. आणि विशेष म्हणजे ह्या भागामध्ये जवळजवळ 12 ते 15 गावं आहेत. आणि या गावांव्यतिरिक्त लहान मोठ्या वाड्या वस्त्या जर पकडल्या तर सर्व मिळून जवळजवळ 40-50च्या आसपास आकडा जाईल. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकसंख्या किंवा एवढी गावं असताना सुद्धा किती दुर्लक्ष आहे. आणि अनेक वर्षापासून हे असंच पडलेलं आहे. आता इथे पुढे दाखवतो बघा कसं आहे. बघा कसं आहे. हे ज्या गावांनी, ह्या आजूबाजूच्या गावांनी पानशेत धरणासाठी आपल्या स्वतःच्या जमिनी, स्वतःच्या घरांवर पाणी सोडलं, आणि आज त्याच लोकांना एक बेसिक रस्तासुद्धा देता येत नाही आहे. किती अवघड आहे याच्यात. रस्ता कठीण होता, पण प्रत्येक वळणावर एक नवीन दृश्य समोर येत होते. दगडांवरून नाचत बाईक डोंगर चढत होती. मग आता रस्ता कुठपर्यंत घेऊन जातोय आपल्याला? बघूया नक्की कुठपर्यंत आणि कसा रस्ता आहे. रस्ता कसला, कारवीच्या जंगलातून जाणारी ही एक पायवाटच.
ऊन प्रचंड तापले होते. आणि या रस्त्यामुळे आता हाडं देखील बोलू लागलेली. बघूया, रस्ता जातोय तिथपर्यंत जायचं आहे आपल्याला. कष्टाच्या चढाईनंतर एका विस्तीर्ण माळावर पोहोचलो. तिकडं खूप लांब एका झाडाखाली कोणतरी बसलेलं दिसतंय. या डोंगरांमध्ये पहिल्यांदाच एखादे माणूस माझ्या नजरेस पडले होते. आजी कुठलं गाव आहे इकडं? इकडं गाव कुठलं आहे? किती घर आहेत तिकडं? मग एवढ्या वरती गुरा घेऊन आलात? मी म्हणलो रस्ता दिसतोय वरती. रस्ता ही पावड्याची टाकी गवळी लोक राहते. हे बघा, ह्या आजी भेटल्या इथे मध्ये गुरांच्या मागेत. आणि त्यांनी सांगितलं की पुढे अजून आहेत घर, म्हणजे गाव. तर आलोय तर बघून येतो. इथे बघा पाण्याचा झरा आहे. मग ते जनावरांनी वगैरे खराब करू नये म्हणून त्याला असं झाकून ठेवलंय. आता अजून किती लांब जायचं काय माहिती. मी आता मेन एक रस्ता तिकडे वरती गेलाय, तिकडं पण घरं दिसत आहेत. पण मी थोडा एक राईट साईडला खाली एक घर दिसलंय मला, तिकडं आलोय. बांबूंची बेट म्हणजे जवळपास एखादे घर असल्याची निशाणीच. कोणी आहे का नाही? घर दिसतंय, हे पण बंद आहे. इथे समोर आहे, हे पण बंद आहे. आहे का कोणी? मांजर बसते फक्त दारात, माणसं कोणी दिसत नाहीत. जाऊ द्या, पुढे जाऊया. या वस्तीवर कोणीच न भेटल्याने मी पुढील घरांच्या दिशेने निघालो. तेव्हा तिकडे लास्टला एक घर दिसते आणि इथे मध्ये 2-3 दिसत आहेत. वाटेत रस्त्याच्या कडेला एक घर दिसले. घराच्या दारामध्ये 2 आजी बसल्या होत्या. आजी कुठलं गाव आहे? आणि योगायोगाने हे माझ्या शाळेतील मित्राचेच घर निघाले. तुम्ही कोण त्याच्या? आजी आणि झिंगूची आई चुलती आहे. हो का? हा आहे पाणी आजी आहे, हा? बॅगेत आहे पाणी. तुम्ही आजी का? हा ही सखी आजी, मी तुला का आजी? म्हणजे तुम्ही गारडायचे? नाही नाही नाही, मी गिसरचा आहे. गिसाचा कोणाचा? मी बाळूबुवा दिंडले. बाळूबा. बाळूबा आपल्या मायरच आहे फार. तुम्ही गिसरचे होय? मी मायरची हरपूर मायर. आम्ही दोघी तिकडे राम कचऱ्याची दुवाडी, मी जिंगू कचरे वाघू म्हणते ती आहे का ओळखी? हो हो. मग त्याची बहीण मी. होय. हा. तिथं माग एक घर आहे, तिथं गेलो होतो, तिथं कोणच नव्हतं. नाही तिथलीच मी आहे, तिथंच आहे मी. बंद आहे घर. तिथं ना, तिथं 2-3 घर आहेत ना. 2-3 आहेत. हा, मग तिथलीच मी आहे. ती आता आपली इथं आली. तेव्हा आपलंच घर, आपलं बसायला बसायला. यायचं. हा, इथं एकटीच आहे मी. हो का? हा, पोरं पण याला आहेत. आपली इथं आपली आली, आपली ही जाऊबाई ना, हा हा. ते आपले बसतो येऊन.
जावा जावा गप्पा मारत बसायचं. हा जावा जावा गप्पा मारत बसतो आपल्या यायच्या. बाळा मग तुम्ही लय दिलं, हा लय झालंय. नाही लय वयाचं. हे बघा इथे आता मी कुठे आलोय बघा. इथे गाडी लावली. योगायोगाने माझ्या वर्गमित्राचं घर निघाले हे. मना कशी ना मी म्हणली कारण इथं बकरींचं बघायला आलो तेव्हा ती वासरू खाल्लं वाघाने ना गाई. कधी गार्ड आला तर बघून गेले पण जेवायचे नाही नाही जेवलं मायेचं बाबा कुठे कुठनं ओळख सांगितली ओळख. का हो बरं आहे का? तुम्ही बरे बरे पाणी बिनी केलं घेतलं ताट केलं. बाबा कसं काय पोराला शिकवलं एवढ्या लांब? कोणच्या आमच्या वय हा पप्पूला काय आता काय सांगायचं कसं काय शिकवलं. बाबा ठकला असेल बाबा आहेत आई करतात थोडं थोडं. काय पुढे 2-3 घर आहेत ना? ते बघून येतो. राहणारी लोक किती आहेत तिथं? तिथं राहणारी एवढीच म्हातारी. पेरू कसे लावलेत बघा. चालेल चला. यांचा निरोप घेतला आणि घाट माथ्याच्या दिशेने मी अजून पुढे निघालो. आता इकडे काही घर आहेत 2-3 अजून. तिथं कोण भेटते का बघूया. कसल्या टापूवर घरं बांधलेत. सिमेंटचा रोड आहे. कशी वस्ती आहे. एकही माणूस दिसत नाही बघा. इथे एक घर आहे ते बंद आहे. समोर एक बंद आहे. किती भयान शांतता आहे बघा. इथे एक वासरू चरते फक्त आणि सगळी घरं बंद आहेत. म्हणजे दिवसा देखील अंगावर काटा येईल असं आहे. गुलाबाची झाडं मात्र खूप आहेत इथं. एका घराच्या दारामध्ये हे बाबा झोपले होते. एवढ्या वस्तीमध्ये फक्त हे बाबा एकटेच आहेत. आहे बस बस. सगळी घरं बंद कशी काय? बंद काय कामाला गेली काय पुण्याला गेली. पण इथं गावातलं वास्तव खूप भयान आहे. म्हणजे सगळी लोक बोलले की ते एकटेच आहेत आता इथं गावात. ह्या सगळी लोक असे बघा घरं बंद आहेत सगळी. पुण्या मुंबईला निघून गेलेत लोक. गावामध्ये दिवसा देखील नवीन माणसाला भीती वाटेल. सरबत बनवलं असतं इथे काय बनवलं दगडी. अहो कशाला सरबत. साखर देत आहेत. कारण की मी आत्ताच तिथं जेवलो. परत रामचंद्रच्या घरी ताक पिलंय. हवा मी घेतो. धन्यवाद. धन्यवाद. रामकृष्ण हरी. आता पुढं अचानक कुणाच्या गाठी बिठी पडते. थोडं बघतो. आलोय तर जाऊन तर येतो. इथं आलो तर कोण सगळीच घरं बंद दिसतात. वायतागला होतो ना. जेवलो सनगास पर्यंत तिथं पडलो आपला वारे वाय. एकटाच भात शेती करतोय. मग आता दुसरं कोण आणायचे तो. बापरे लागते ती केलंच पाहिजे ना. अवघड आहे. हाय आपल्या पोटापुरता तेवढा. आणि बैल आवतो वगैरे कुठून मग? दुसरं इकत आणायचं. आहेत का इकडे पण कोणाकडे? आहेत ना. आहेत ना. माझा पहिला म्हणजे बाळूनदार मी चांगलो होतो. म्हशी बिशी बैल पाळून. आता माणूस बळ कमी झाला. लय अडचण पण नाही का? बसा म्हटलं खुर्ची आणली ते खुर्चीवर बसला. नाही नाही आहे की बसलो होतो की
खुर्ची काय करायची, खुर्चीची माणसं नाही आम्ही, जमिनीवरची अहो, माणसं आहे. खुर्चीची असं कोण खुर्चीवर येतो मंत्री असला तरी खुर्चीवर नाही, तो टायमाला खुर्चीवर नाही तर त्याला पाणी चालायला लागते ना कुठे. नाही आपण मातीतली माणसं आहे, त्यामुळे खुर्ची बिडची असं काही नाही. मग तुम्हाला वाईट वाटलं का हो खुर्ची दिली म्हणून? नाही 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 वाईट नाही, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, बसलो नाही त्याच्यावर म्हणून. मी तर त्याच्यावर बसलो होतं, हे काय तुम्ही एवढं चांगलं टाकलेलं आहे. म्हणलं तुम्हाला उठवणार नव्हतो, पण म्हणलं कोणच माणूस दिसत नाही आहे, बाबा एकटे झोपलेले दिसत आहेत, आवाज देऊयाच. मी वैतागल्याला आलो होतो तिकडनं. एकटेच आहेत तिथं, 5-6 घरं आहेत. चहा करू. चहा नको, सरबत आमच्याकडे नाही. काय सरबतही नको, चहाही नको. तुम्ही बोललात त्याच्यात पोट भरलं. हो काय, बाबा सांगतात की 1994 साली 1994 साली ते मांढरदेवी काळूबाई मंदिराच्या तिकडे पाणी भरायला जायचे ना खालून. त्यावेळेस मांढरदेवीला पाण्याचा खूप तुटवडा होता. तुटवडा होता, गाडी मग त्यावेळेस तुम्हाला बोजे वाहून जायचं. खालून ते एक डबा पाण्याचा घेऊन गेला किती रुपये मिळायचे? पहिल्या दिवशी म्हणजे पुनवेच्या आधी 2 रुपये, 2.5 रुपये, 3 रुपये, माय पौर्णिमेच्या दिवशी 10 रुपये. होय. हम्म. एकही माणूस नाहीये गावात. समाज मंदिर आहे, पाण्याची टाकी आहे, घरं पण बांधलेली आहेत, पण लोक नाही आहेत कोणीच. आता इथं मी बाईक लावली. आता एक खांब जो समोर वाकलेला दिसतोय ना, हा वाऱ्याने वाकलेला आहे. मागे पण मी सांगितलं होतं, तर एकाने कमेंट केली होती की काही सांगतो का, तर काही नाही आहे. इथे पावसामध्ये 1 दिवस येऊन राहा आणि मग मला सांगा की तो वाऱ्याने वाकला की नाही. का पूर्ण माळरान. खाली डोंगरात एक आजी राहतात असे आधी समजले होते, आणि आता मी निघालोय त्याच आजींच्या भेटीला. हे बघा इथे एक घर आहे, फक्त पक्ष्यांचा आवाज आहे. आहे का कोण? जनावर दिसत आहेत, माणसं कुठे आहेत? आतमध्ये जनावर बांधलेत, पण माणसाचा आवाज नाही कुठलाच. या बाजूने आहे का दार? नाही, इकडून पण नाही. कुठे गेले मग? दिवसा देखील भीती वाटेल एखाद्याला, इतकं हॉरर आणि काय बोलतात त्याला, घर आहेत, घरात जनावर आहेत. मी घराच्या मागे गेलो तेव्हा समोरील बाजूस या आजी येऊन बसल्या होत्या. कोणीतरी आल्याचा अंदाज त्यांना लागला असावा. बरं आहे का? आवाज नाही आला, मी आवाज दिला होता. मला नाही आवाज आला. नाही आला? एकट्याच राहतोय? मग एकट्याला वागायच का? आता तुला गवारी का बकऱ्याचा सोड्या सोडून जाई रानात ठेवू दे ती गुरं लावाया. हा का? तुम्ही गिसरचे आहे ना? हा? गिसरचे आहे ना तुम्ही? हा, हा, हा. मी पण गिसरचाचे. कुणाचं? बाळूबुवा. कुणाकडे जाते बाबा? इकडंच आलो होतो. कसं काय जमतं तुम्हाला एवढं सगळं या वयात? का तुला भीती वाटते काय? हा?
कोणा भीती वाटते? मला नाही, हं? तुम्हाला कसं काय काम जमतं म्हणलो. तसं करायचं. आजारी बाबा बरेच दिवस झाले. मग तुमच्या जोडीला कोण असतं इथं? लोक लेक आहे का? पाणी प्यायचे का? नाही, पाणी पिलं वरती. तिथं माणूस टाकलं म्हणा, पण आवाज आलेला म्हणा काय कानावर आला, ऐकाय येत नाही. कसं काय कळलं तुम्हाला माणूस आलाय ती? मी आतनं हेरलं, इथं माणूस झटकलं होतं ते. हा ना, मी आवाज देत होतो. मला आवाज आलाच नाही. बाळूभाऊचा बेस आहे का? बेस आहे, बेस आहे. मला बरं बोलवलंय, म्हातारी दे टाकी उल्या, म्हातारी दे, बाबूरावची आई दे. तुम्हाला ओळखतात का ते? हा ओळखतात तुम्हाला? मग हो का, ह्या आजी बसायला देऊ. नाही नाही. आजी वय किती असेल तुमचं? हा वय किती असेल? माझं वय हा, आता बाळा पहिले तुम्ही आता लिहून ठेवतो आम्हाला, हाला दिवस सारखाच. आता या 50 झाला असेल का 60 झाला असेल का 80 झाला असेल तर कुणी पाहिलंय? इथं बहीण आहे. त्या भेटल्या मला. सख्खी बहीण आहे का ती? हा भेटलो ना तिथं की. ते पाठची तुमच्या पाठची आहे का? ताक बीक पिऊन आलोय तिथे मी. विभूचा पोरगा आलाय का? नाही आला, नाही. नाही आला, याच आहे का? नाही नाही, राहत नाही. राहा. राहून काय करू? हा काय करू राहून? काम काय करू? काय करू राहून म्हणलो. का संध्याकाळी भाकर करायची, जेवायचं, आपलं काय चटणी मीठ काय 12 पद्धत नाही बाबा शहरातल्या सारे. आपली चटणी मीठ खायची, सकाळचं जायचं. बाळू बाबा काय माणूस, त्याला म्हणा बोलवलंय तुला म्हातारीचं. सांगतो. हा भरते बाईचे बरोबर बोलवलंय तुला. माझ्या वडिलांची पूर्वपुण्याई आज या आजीच्या तोंडून मी ऐकत होतो. इसकंदी नाही म्हणला. बाई म्हणा कशी एवढ्या शेणाच्या पाट्या उचलते, गप कशी उचलते हाताने. मी तेच म्हणतोय, हं. कसं काय तुम्ही करता एवढ्या वयामध्ये? एवढे गुरु आहेत आतमध्ये. माहेरच्या आठवणींचा पेटारा आज या आजीने माझ्यासमोर उघडला होता. बाळूबुवा आणि एक पाटाचा पांड्या आणि एक गोविंदा शिंदा, जग्या शिंदा आणि एक आपला बागपाटलाचा बाळ्या, वाघ्या, नार पाटलाचं ते दोघं भाऊ, वाघ्या राघ्या. एवढं सगळ्यांना ओळखता होय? जर आपला हातपाय हलत असतं तर बदले असते. पोराला तो गुरं येते, तो जाऊन येते ते. आता ते कोण ओळखते? आताच आहे तुम्ही ओळखत. पहिल्या कोण म्हाताऱ्या जरा असल्या, आंजी बिंजी वाघ्याची. वाघ्याची अंजी आहे, पुण्याला आहे. पुण्याला आहे. आणि एक जया, हे त्यांनी ओळखलं, त्यांचं कोण ओळखायचे आता विसरा. आलो असतं तर काय? शेणकाची भाजी आजी म्हणते सरायला आला असतं तर शेणकाची भाजी बिजी भेटली असती. कार आणि आता काय? का आता काय मोकळं खळ. आता खळ आता काय काय. म्हणजे माझ्या वडिलांना चांगलं ओळखते आजी. हा चहा हा चहा तुम्हाला करायला सांगणं मी, मला लाज वाटली पाय. का? एवढ्या म्हाताऱ्या माणसाला चहा बनवायला सांगू? अरे बाबा असं नसतं. मग कसं असतं?
आलो इकडे, आवाज देतोय. मी आवाज ऐकला नव्हता, पण माणूस इथं आलं पाण्याची टाकीजवळ, आणि इकडं माणूस असं दुखातलं कुठं माणूस बघण्याकरता आली, तर माणूस नाही इकडं आंब्याखाली जायत म्हणले, मरून दे जाऊन दे, असेल कोणता येईल ना तर जाऊन दे, आपलं हे करावं. कसं आहे, एवढ्या घनदाट जंगलात एकच घर आणि एकाच घरात एकटीच आजी, आणि मी आलेलो मागसूस पण त्यांना कसा लागला विचार करा. बाळू टणका आहे का, लपलाय जसा. नाही, हाय चांगले अजून. शरीर वयाने थकले असेल, पण आठवणींना कधीच म्हातारपण येत नाही. माहेरच्या आठवणीने आजीचे डोळे भरून आले. मारत्या झालं, दोघी बहिणींना बघून जा बनावं येऊन. सांगतो. तू लग्न केलंस का बाळा? केलंय. मुलं आहे? पोरगी एक, मुलगी एक 7 वर्षाची. मुलगा व्हायला पाहिजे होता. मुलगा पाहिजे. मग वंशाला धनी पाहिजे. ती पोरगी मिली, तिचं ताप लागला. तुम्ही पण पुरीच होता की? हो, तुम्ही पुरी होता, मग मिली कसं काय म्हणायचं? आम्ही पोरी नाही भाऊ. हे बघ, जातीवंताच्या लेकरांना जातीवंताचं सारं राहावं. तो काय म्हणायचंय तुला? म्हण. नाही ते खरं आहे, हा, पण पोरगी मिली, पण तुम्ही पण पुरी ठेव ना. मग असून दे की. मग असं कसं मग काय आम्ही मिळालं? मरायला पाहिजे तुम्हाला होतो. जीव नाही होय? असं गुण केलं ना, आम्ही मरायला पाहिजे होतो. गुणाचं नाही, पण तुम्ही माणसं नाही का? मग बापाचा, आई बापाचा, आज्याचा पंजाचा नाव किंवा गाजवलं पाहिजे. आणि कोट बियाला फट भरला तर त्याला चप्पलच काढून हाणायला पाहिजे. हा, पहिली चप्पल. मग आता मुलगा तुमच्या बरोबर आहे, मग जेवण बिवण सगळं तुम्ही बनवता होय? मग काय करायचं? हे बघा, पूर्ण खाली डोंगर उतार आहे. इथे केळी लावल्यात, आणि हे एकटंच घर, आणि या घरात ही एकटीच आमची आजी. आता रामबाबला सांगत जा म्हणावं, चांगली तुमच्या गावाला. बघा, आजीचं वय. इकडे चल. तिथे गाय आली एक. ते तुमचीच आहे का? गुरं टाकायचे घरात, हिंडायचं. ये घर. तुमच्या वेळी पाळण्यामध्ये बाशिंग बांधायची तुम्ही? हा, पाळण्याला बाशिंग? हा, पहिले ते पाहुण्याला भाषेचे लोक बांधायचे. तुम्हाला आठवतंय का तुमचं लग्न? हे, मग इकडं आल्याला कधी, नवऱ्याच्या इकडे आलेलं तर आठवत असेल. ते एवढी झाली तशी आणून सोडायची मग? यायचं सासऱ्याला. हा का? हा, म्हणजे लग्न आधीच लावायचं, पण थोडं कळतं झाल्यावर यायचं हा. असं. हातपाय टेकले रे, आणि बैलानं मारल्यापासून मारलं बैलानी? बैलाने मारलं त्या दिवसापासून लय मी हे बघ बाबू, असं का बोयला की असं करायचं. अयो, हे काय झाले? लसूण घातली होती. हा, लसूण डाव? लसूण लसूण लसूण? हो. मग ती काय करायचं? वाटला बसवला राग, हातच हालाला, बांधला. ते तसं झालं. उतलं का ते? ते आल्या फड्या. अरे देवा. ते औषध आहे माहिती आहे का, पण का असंच आपलं रागाने? असं बरं होईल म्हणून. बघा, या वयामध्ये काम होत नाही, हाताला लसूण लावला गरम करून का? काय करायचं? अरे बाबू, नाही राहत. हा खावा आपला चटणी मिठाची. चटणी मिठाची? हा, कोंबड्या नाही वशाड पडले, ते कोंबड्यानं आधी
मुंगूस मुंगूस नेतो ना. मुंगूस बाबा रे 20-30 पिलू काढलं होतं सरायला. या ठेवलं नाही 4 दिवसात कुठं जायनाट केली. मग मागणं पिली काढली ते आपली सांभाळते त्याला. काय करायच्यात ह्या वयात कोंबडी बिंबडी पाळून कोण सांभाळणार आहे. हाय जीव तो. हाय जीव तो राबायचं. काय म्हणणार ह्या इच्छाशक्तीला. वय काय. तुम्ही भारी इकडे बरोबर कसं काय घेतलं तेच काय कळत नाही. कसा आलो मी ना. आला ना मी कसा आलोय त्याचा विचार करताय ना. मला विचारच वाटतात. काय वाटतंय काय नक्की. वाटत नाही काय. मग भाग्यवन येण्याचं भाग्य. माझ्या नशिबात होतं. ते इकडे एवढ्या मावळात वर माझा बाप नाही पण पोरगा तर भेटून गेला. हं? हा बाप येईल नाही पण मी तर भेटून गेलो ना. आणि तू गेला मी भेटून काय त्याचा उपयोग. बापच भेटला पाहिजे का. काय काय ना माया कशाला केली. माझ्या वडिलांना भेटायचे त्यांना. तुला सांगितले म्हणून ह्या दोघी म्हाताऱ्याने सांगितले भेटून ये जा मला येऊन. सांगतो ना. कशाला तुला हाता पहिला का पळायचा तणतणा पडायचा चांगला दडाकडा होता. आता सगळं उतरलाय तर कशाचं गाडीवर आला गाडीने आला इथं आहे ते जीव बनाल मरी येऊन दे कधीच आज. माणसांची आठवण येत असेल ना ह्या वयामध्ये. मग पण वयामुळे कुठं जाता येत नाही हे ना. किती विचित्र अवस्था आहे. म्हणजे आता माहेरच्या इकडच्या सगळ्या लोकांच्या आठवण येते पण ह्या वयामध्ये कोण भेटणार आहे. जिगूचा मुलगा तुम्ही जवळ जवळ तिथेच आहे. शाळेला एकत्र होतो आम्ही. शाळाला लय वर्ष झाले आता. मग येऊ का निघू. थांबाची च्या करते चहा नको. का चहा नको. तुम्हाला त्रास द्यायला मला शोभलं पाहिजे. का एवढ्या म्हाताऱ्या माणसाला चहा बनवायला सांगायचं. चहा पिल्यावरच सगळं आहे का. बोललं त्याच्यात सगळं आलं. जे रामभाऊ लावून कधी येतोय आता. ते केव्हा येतं ते केव्हा पळतं कुठं. आता बरं तुझ्या म्हातारे आईचं सांगितले त्या बदला ते आंब्या बसले म्हातारे आईचं सांगितले मग बघाय नाही आला ते येईल की बघायला. पोरग चांगलं आहे ते. मुलगा रानात गेल्यावर ही मुकी जनावरं हेच आजीचे सोबती. मुक्या प्राण्यांची हाक तिच्या दिवसाला आधार देतात. अजय काय देऊ तुला. काही नको हा काय नको बघा कसं काय नको. काय नको काय करायचंय बघा काय नको काय करायचंय बाबा नको म्हणा. हा धर. नको म्हणा नको बस जा तुझं खा जवळ. ओळखतात का पैसे. पैसे ओळखतात ना. पण एवढं काय करायचं बाबा. राहू द्या. चहा करते पण ते चहा नको. बरं चला आजी येतो. नाही राहत जातो. चहा करते ते नाही म्हणते. चहा पण नको काही नको. आलो भेटलो. बघायचंय तू आता कसा येईल थोड्या टायमात. नाही काय त्या तुला भेटलो बस झालं. तुम्हाला भेटलो. भेटला पण ते काय चहा नाही पाणी नाही काय नाही ते. चहा नको काय नको.
आलो, भेट झाली, निघतो आपलं. या आजीचे आणि माझे तसे कुठलेच रक्ताचे नाते नाही. ही माझ्या वडिलांची पूर्वपुण्याई की ज्यामुळे अशा डोंगर दऱ्यांमध्ये मला हे प्रेम मिळत आहे. आमच्या गावाशेजारची एक वस्ती हे या आजीचे माहेर. काळाने तिच्या चेहऱ्यावर रेषा उमटवल्या असतील, पण त्या प्रत्येक रेषेमध्ये तिच्या संघर्षाची गोष्ट कोरलेली आहे. काळाच्या ओघात तिचं शरीर थकलं असेल, पण तिच्या जिद्दीचा दिवा मात्र अजूनही तेजाने पेटलेला आहे. हा आजी मग हा हा आजी दसऱ्याला येऊ का? बरं बरं. आजी म्हणते दसऱ्याला येते, माझा मित्र जो मी म्हटलो त्याच्याबरोबर. आता आजी बद्दल सांगायचं झालं तर चहा नाही नको, चहा चाललंय त्यांचं, पण ह्या वयात त्यांना नको ह्या वयात त्रास द्यायचा बरोबर नाही वाटत. पण ते त्यांचं माहेर आमच्या गावाच्या बाजूला एक वस्ती आहे, तिथं त्यांचं माहेर आहे. आणि ते माझ्या वडिलांना किंवा म्हणजे माझे वडील हे सगळे त्यांचे भाऊ लागतात गावात, शेजारच्या गावातले, म्हणजे असे त्या नात्याने की त्यांची इच्छा आहे की कधीतरी त्यांनी भेटायला यावं म्हणून. मी निरोप देईलच. आता निघूया, बराच वेळ, जवळजवळ 3:45 वाजायला आलेत. चला, खूप वेळ झाला. आजीला भेटून पुन्हा एकदा या वस्तीवर आलो. रस्त्याची अवस्था प्रचंड वाईट आहे. आणि अशा ठिकाणी शक्यतो क्लच पकडायचा नाही जास्त. ज्यावेळेस आपण क्लच पकडतो त्यावेळेस गाडी फ्री होते हे अशी. आणि ब्रेक पण असे टॅप टॅप करून हे करायचे असतात, धावायचे असतात. ते खाली पानशेत धरण दिसतंय, पण आपण धरण बघत बसलो तर इकडं आपलं धरण होईल. ज्यावेळेस हा रस्ता असा नव्हता त्यावेळेस पण एकदा मी बाईक घेऊन गेलेलो इकडून, आणि तेव्हा तर कल्पना पण करू शकत नाही एवढा खतरनाक रोड होता. मला आता तेच विचार पडला आहे, त्यावेळेस मी कसं काय गेलो असेल बाईक घेऊन. म्हणजे आता तरी अंगामध्ये तसं बळ आहे बऱ्यापैकी, किंवा गाडी चांगली आहे. त्यावेळेस गाडी पण चांगली नव्हती आणि अंगामध्ये जीव पण नव्हता तेवढा. हे बघा, अरे देवा, एकदम लाईटली ओ हो 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 ओ हो 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 हो. बराच अंधार पडला आहे. ट्रेकिंग किंवा असं बाहेर फिरणं म्हणावं तेवढं सोपं नसतं. कधी कधी प्रत्येक गोष्ट वेळेमध्ये नाही उरकत. बरीच रात्र झाली, म्हणजे जवळजवळ 7:15 वाजलेत आणि पुणे अजून 40 किलोमीटर बाकी असत. पूर्ण जंगलामधून आता एकटाच आहे मी. बांबूचा ट्रक, पूर्ण लोड झालेली गाडी आहे, पण किती स्पीडमध्ये चाललाय तो.
वाव, कुठून कॉन्फिडन्स येतो एवढा लोकांना काय माहिती. हो 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 हो. आपल्याला हा प्रवास कसा वाटला ते कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. भेटूया अशाच एखाद्या नव्या पायवाटेवर.